फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार. ज्यात आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतोय. कुठल्या प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नसणार. आता आपण स्टार्ट करूया. आता आपण निफ्टीवरती ऑन डेल टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो तर ह्याच्या आधी आपण एक चार्ट आपला ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे की ज्यामध्ये आपण ट्रेंड चेक करतोय मार्केटचा. ऑन मेजर टाईम फ्रेमसाठी मार्केट अजून पण स्ट्रॉंग पॉझिटिव्ह टू रेंज बाउंड मार्केट आहे. चांगली मोमेंटम आपल्याला या 2 लेवलच्या वरती किंवा 2 लेवलच्या खालीच बघायला भेटेल. बट शॉर्ट टर्मसाठी जर आपण बघायला गेलो तर एक डाऊनफॉल नंतरनं जी रिकव्हरी आली अपसाईडला त्यानंतरनं हे साईडवेज झाल्यानंतर आज एक चांगला त्यामध्ये ब्रेकआउट बघायला भेटलेला आहे. तर आता ब्रेकआउट सस्टेन राहणार आहे का ब्रेकआउटमध्ये परत रिव्हर्सल बघायला भेटेल. इंटरडेमध्ये आपण कशाप्रकारे ट्रीटमेंट करू शकतो तर आता आपण बघू. त्यासाठी त्याच्या आधी जर आपण बघायला गेलो तर आजचा डेचा हाय आणि आजचा डेचा लो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ह्याच्यामध्ये हे बनले टाईप ऑफ हॅमर काइंड ऑफ पॅटर्न ज्यामध्ये वरती एक त्याचे वीक आले. ओके, तर आजचा डेच्या हायच्या वर जर का मार्केट कुठे सस्टेन राहिला तर ह्याच्यामध्ये चांगली मोमेंटम अपसाईडला येऊ शकते. जर का लोच्या खाली सस्टेन राहिला तर ह्याच्यामध्ये चांगली मोमेंटम डाऊन साईडला बघायला भेटू शकते. एक्झॅक्टली कोणत्या लेवलला आपण प्लॅन करायचे आहेत तर आता आपण स्टार्ट करू. ओव्हरऑल द मार्केट जर का बघायला गेलो तर मॉर्निंगपासून एकाच रेंजमध्ये अडकलं होतं. जसं की आपण काल पण डिस्कस केले होते की मार्केट 2 ब्लॅक लाईनच्या मध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत साईडवे राहू शकते. त्यामध्ये तुम्ही स्कॅल्पिंग ट्रेड प्लॅन करू शकता किंवा वेट केला तर कधी पण बेटर राहू शकते. तर जर का आपण बघायला गेलो तर मार्केट होल डे आपल्याला साईडवे बघायला भेटलं. लास्ट सेशनला जी रिकव्हरी आली ती ऑलरेडी बँक निफ्टीमध्ये आली होती आणि बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी होती त्यानंतर बँक निफ्टीमध्ये त्या टायमिंगच्या आसपास एक मोमेंटम चांगली रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटला आहे. आता उद्याला जर का मार्केट डायरेक्टली गॅप अप झालं आणि कुठल्या पण प्रकारे डायरेक्टली 22,752 पासून 22,800च्या आसपास जर का आला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवलं तर आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड पण करू शकतो. ॲग्रेसिव्ह मोमेंटम एकाच गोष्टीवरती येईल. जर का मार्केट 22,800च्या वर सस्टेन राहायला लागला तर ह्याच्यामध्ये अपसाईडची मोमेंटम ॲग्रेसिव्हली पॉसिबल आहे. जर का ह्याच्यामध्ये डायरेक्टली मार्केट आला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर आपण ह्याच्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला कन्सॉल्टेशन केला किंवा गॅप डाऊन ओपन राहिला दोन्ही कंडिशनला जर का कन्सॉल्टेशन केला आणि जर का त्यानंतरनं 22,750 लेवल जर का ब्रेक केला आणि सस्टेन राहिला देन आपण ह्याच्यावरती आपण स्कॅल्पिंगमध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन ज्यामध्ये क्रिएट करू शकतो. जर का मार्केट मेजर गॅप डाऊन ओपन झाला डायरेक्टली जर का मार्केट डाऊन साईडला आला आणि डायरेक्टली सपोज एनी रिझन मार्केट 490 पासून 22,450 आसपास जर का मार्केट आला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला देन ह्या लेवलच्या आसपास आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो इफ ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला तर. ओके, जर का मार्केट सपोज जर का हे जे लेवल आहे 22,450 खाली सकाळ डाऊन साईडला जर का ब्रेक झाला आणि सस्टेन राहिला तर ह्या कंडिशनला आपण निगेटिव्ह प्लॅन करू शकतो. बट ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग लेवल आहे 22,400 आणि 22,353 हे स्ट्रॉंग लेवल आहे. ह्याच्या आसपास जर का मार्केटाला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर ह्याच्यामध्ये पण आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या 2 लेवलच्या मध्ये जर का मार्केट राहिला तर एक चान्सेस आहे की मार्केट थोडंफार सॅडवे राहू शकते. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला किंवा गॅप डाऊन ओपन झाला आणि त्यानंतर जर का ह्याच्यामध्ये इथं सॅडवे मोमेंटम दाखवला आणि एक नंतरच ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिला तर अपसाईडची मोमेंटम पॉसिबल आहे. जर का ह्याच्यामध्ये फेल्युअर आला तर ह्याच्यामध्ये रिव्हर्सल डाऊन साईडची मोमेंटम येऊ शकते. ओके, किंवा जर का सेम सिनारिओ जर का डाऊन साईडला आला मार्केट आणि जर का ह्याच्या खाली किंवा ह्याच्या आसपास जर का सस्टेन राहिला डाऊन साईडला 22,400च्या खाली सस्टेन राहिला कन्सॉल्टेट केला आणि जर का ब्रेक करून सस्टेन राहिला तर आपण स्कॅल्पिंगमध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन त्यामध्ये क्रिएट करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये जर का काही पण चेंजेस राहिले तर आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला जरूर अपडेट देण्यात येईल. आता आपण बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण बँक निफ्टीला ओव्हरऑल डेली टाईम फ्रेम जर का ऑब्झर्व करायला गेलो तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे. ज्यावेळी पण ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेक येईल डाऊन साईडला सस्टेन राहील त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मेजर पॅनिक सेलिंग बघायला भेटू शकतं. बट जर का मार्केट ह्याच्यामध्ये जर का अपसाईड जर का ब्रेक आला म्हणजेच 48,385 वर जर का मार्केट सस्टेन राहिलं अपसाईडला ब्रेक आला तर एक चांगली मोमेंटम अपसाईडला येऊ शकते. बिकॉज मेजर मार्केट डाऊन साईडला आहे आणि त्यानंतरनं मार्केट कन्सॉलिडेट करत चाललं आहे. जिथे की निफ्टी बघायला गेलं तर निफ्टी अपसाईडला पुश व्हायला लागले बट बँक निफ्टीमध्ये अजून पण ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेंथ बघायला भेटत नाही आहे. तर बँक निफ्टीचा थोडासा जर का रिस्पॉन्स दाखवला तर निफ्टी पण ॲग्रेसिव्हली अपसाईडला मोमेंटम पॉसिबल आहे आणि बँक निफ्टीमध्ये पण त्यामध्ये एक चांगली मोमेंटम येऊ शकते. बट जर का बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला ब्रेक व्हायला आला तर कदाचित निफ्टीला पण अपसाईड जाण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, आता 2 लेवल इम्पॉर्टंट आहेत. ज्यावेळी पण ही जर का अपसाईडला ब्रेक झाला आणि सस्टेन झाला तर एक अपसाईड मोमेंटम येऊ शकते. जर का डाऊन साईडला 47,000चं लेवल जर का ब्रेक आणि सस्टेन आला डाऊन साईडला तर ह्याच्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड पण होऊ शकतो. जोपर्यंत 2 लेवलच्या मध्ये तोपर्यंत ॲज अ पोझिशनल ट्रेडिंग आपण त्याच्यामध्ये साईडवे मार्केटमध्ये बिहेव करू शकतो. ओके, जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर मार्केट जर का फ्लॅट ओपन राहिला आणि आजचा डेचा जो हा पॉईंट आहे ऑलमोस्ट जर का आपण बघायला गेलो 47
950च्या वर जर का सस्टेन राहायला लागला तर सायकोलॉजिकल नंबर जो 48,000 आहे त्याच्यापर्यंत एखाद्या वेळेस येऊ शकते. जर का मार्केट डायरेक्टली गॅप अप झालं आणि 48,070 पासून 48,140च्या आसपास जर का कुठं पण ओपन राहिलं आणि ह्याच्यामध्ये जर का आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर आपण स्कॅल्पिंगमध्ये डाऊनसाईडचा ट्रेड पण ह्याच्यामध्ये करू शकतो. किंवा जर का मार्केट 48,210 पासून 48,255च्या आसपास जर का आला तर त्या लेवलला पण आपण स्कॅल्पिंगमध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. एकच कंडिशनवरती स्ट्रॉंग मार्केट अपसाईडला जाऊ शकते, ते म्हणजे 48,250चं लेवल. ओके, जर का ह्या लेवलच्या आसपास मार्केट कन्सॉलिडेट केलं मल्टिपल टाईम आणि त्यानंतर का ब्रेक केलं तर आपल्याला एक 48,380 ते 48,480 440च्या आसपासची एखादी मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. जर का मार्केट सपोज गॅप डाऊन झालं आणि डायरेक्टली जर का याच्या आसपास जर का आला 47,317 पासून 47,550च्या आसपास आणि कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवलं तर ह्या लेवलला आपण एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि किंवा जर का डायरेक्टली डाऊन साईडला आला, चुकून जर का आला येईल असं वाटत नाही आहे, बट मार्केट जर का आलं 47,000 पासून 47,160च्या आसपास आणि कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला तरी ह्या लेवलला आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ जर का मार्केट ह्या 2 लेगच्या मध्ये ओपन राहिला, 2 लेगच्या जो प्रकार ह्याच्यामध्ये आहे तो प्रकार एखाद्या वेळेस मार्केटमध्ये एक स्कॅल्पिंग मोमेंटम किंवा साईडवे मार्केट दाखवू शकते, त्याची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त आहे. आता ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस जर का आले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला जरूर अपडेट देण्यात येतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.